हॅलो फ्रेंड्स, माझ्या मुलाला दम बिर्याणी खूप आवडते. त्यासाठी आज मी दम बिर्याणी केलेली. तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी. त्यासाठी इथे मी प्रथम कांदा छान असा परतून घेतलेला आहे. म्हणजे कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. कांदा तळेपर्यंत सर्व भाज्या इथे मी मॅरिनेट करून घेत आहे. ज्या ज्या व्हेजिटेबल्स तुमच्याकडे आहेत त्या तुम्ही यामध्ये छान क्यूबिकमध्ये कट करून टाकू शकता. आता यामध्ये अर्धा कप दही व मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तिखट, हळद, कोरिअँडर पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला, लसूण अद्रक पेस्ट व त्याचबरोबर तळलेला कांदा टाकलेला आहे व त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये थोडासा पुदिना टाकून सर्व मिक्स करून छान मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये 2 लाल मिरच्या काप करून टाकलेल्या आहेत व अर्धा लिंबू पिळून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं आहे. आता आपल्याला राईस छान कुक करून घ्यायचा आहे. प्रथम इथे मी 4 वाटी तांदूळ 15 मिनिटं भिजत घातलेला, नंतर पाणी उकळत ठेवलेलं गॅसवरती. एकदा उकळी आल्यानंतर यामध्ये सर्व तांदूळ टाकून घेतलेला व त्याचबरोबर सर्व प्रकारचे खडे मसाले यामध्ये टाकले होते. इथे तुम्ही पाहू शकता. ह्या स्टेजला आपल्याला सर्व खडे मसाले व पाणी बाजूला करून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व भाज्या मॅरिनेट केलेल्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. 5 ते 10 मिनिट याला कुक केल्यानंतर हे व्हेजिटेबल्स सर्व छान कुक होतात. नंतर हे मिश्रण आपल्याला कुकरमध्ये लेयर वाईज टाकून घ्यायचं आहे. एक लेयर ह्या तयार झालेल्या मिश्रणाचा टाकून आपल्याला घ्यायचा आहे व त्यावरती शिजवलेला तांदूळ छान स्प्रेड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्प्रेड केल्यानंतर यावरती शिजवलेला भात टाकून घ्यायचा आहे व त्यावरती फूड कलर किंवा इथे सॅफ्रॉनचा वापर तुम्ही करू शकता. कुक केलेले व्हेजिटेबल्सच्या थरवरती आपल्याला थोडासा तळलेला कांदा व पुदिन्याचे पाने टाकून घ्यायचे आहेत व परत एकदा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करून घ्यायची आहे व त्याला कुकरचं झाकण लावून त्याला छान दम देऊन घ्यायचा आहे. एक 10 मिनिटानंतर आपला छान असा हा दम बिर्याणी तयार होते. ती आपल्याला आता छान सर्व करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपली सुंदर अशी दम बिर्याणी तयार झालेली आहे. तसाच याचा घमघमाट पूर्ण घरामध्ये पसरला आहे. तुम्ही ही दम बिर्याणी रायत्यासोबत पण ट्राय करू शकता. रायत्याची रेसिपी मी इथे कमेंट बॉक्समध्ये टाकत आहे. तुम्ही जर अशा प्रकारची दम बिर्याणी केली तर तुम्ही परत करून खाल. थँक्यू.